प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रार्थना करते है, वंदना करते है, फूल चढ़ाते है, दीप जलाते है, अर्चना करते है, हर पल पूजन की, तेरे दर्शन की कामना करते है. प्रार्थना करते है, वंदना करते है. होय, आपण प्रार्थना करत असतो त्यावेळेला नक्की काय घडत असतं बरं? प्रार्थनेमध्ये परमेश्वर आणि माणूस ह्यांच्यामधला एक संवाद घडत असतो. परंतु ह्या संवादाची दुसरी बाजू आहे बायबल वाचन, की ज्या वेळेला परमेश्वर माणसाशी बोलत असतो. मलाकीचं पुस्तक, ह्या पुस्तकामध्ये वादविवाद हा साहित्य प्रकार वापरून परमेश्वराने आपला संदेश दिलेला आहे. एकूण 6 प्रकारचे वादविवाद ह्या संपूर्ण पुस्तकामध्ये दडलेले आहेत. ह्या वादविवादामध्ये 3 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये एक विधान असतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारलेला असतो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं असतं. आता आजचंच वाचन बघा ना. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोलतो? तुम्ही म्हणालात, देवाची सेवा करणे व्यर्थ आहे. त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे आम्ही केले आणि सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्रे धारण करून चालतो. ह्यापासून काय लाभ? आता आम्ही गर्विष्ठास सुखी म्हणतो. दुराचारी संपन्न झाले आहेत. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, तरी त्यांचा निभाव लागला आहे. अशा प्रकारची एक पद्धत जी वापरण्यात आलेली आहे, त्या पद्धतीद्वारे परमेश्वराने आपला संदेश दिलेला आहे. प्रश्न कोणता आहे की परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. हे खरं आहे का? परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे? आणि मग त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे की दुराचारी जे असतात ते धसकट बनतील. तप्त भट्टीचा दिवस येणार आहे. तो दिवस त्यांना जाळून टाकणार आहे. त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. आणि म्हणूनच तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरतात, त्यात तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उगव पावेल. त्यांच्या पंखात आरोग्य असेल. काय नक्की सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर ज्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये असतो त्यावेळेलाही दुःख असतं, आणि परमेश्वर नसतो त्याही वेळेला सुद्धा दुःख असतं. मात्र ह्या दोनोंमध्ये फरक आहे की पहिलं जे दुःख आहे की परमेश्वर माझ्या जीवनात आहे तरी मला वेदना सहन कराव्या लागत आहेत, परंतु त्या उदात्त हेतूसाठी आहेत आणि त्यांचा शेवट परमेश्वराचा आशीर्वाद हा आहे. ह्या उलट स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी, स्वतःच्या निष्काळजीपणामुळे, स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे माणसाच्या वाटेला जे दुःख येत असतं त्याचा शेवट विनाश असतो. म्हणून आपण कोणत्या प्रकारचं दुःख सहन करत आहोत ते माणसाने सतत तपासून पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार परमेश्वराकडे मदतीची याचना केली पाहिजे. आजच्या शुभवर्तमानामध्ये बघा, 1 नव्हे 2 नव्हे एकूण 3 मित्र आहेत की तो मित्र मध्यरात्री जाऊन आपल्या मित्राला म्हणत आहे. म्हणजे आता 2 मित्र झाले आणि तो सांगत आहे की माझा एक मित्र प्रवासाहून आलेला आहे. हा 3रा मित्र झाला. आता ह्या 3 मित्रांचं काहीतरी वैशिष्ट्य आपण शोधून काढणं गरजेचं आहे की जो मित्र मदत मागायला आलेला आहे तो आहे मध्यस्थ. ज्याच्यासाठी मदत मागायची तो आहे गरजू, आणि ज्याच्याकडे मदत मागायची तो आहे सर्व काही पुरवणारा. अशा प्रकारे मध्यस्थ
गरजवंत आणि पुरवठा करणारा परमेश्वर असं एक त्रिकूट तयार झालेला आहे. हा जो त्रिकोण आहे तो आध्यात्मिक जीवनाचा त्रिकोण आहे, की अशा आध्यात्मिक जीवनामध्ये मोनशा खातीर मोनशा मोदलो, ओरत्या देवान निवडलोलो, मोनशा नावान देवा मुखार, देवा नावान मोनशा मुखार उबो रावच्याक सदा तयार, अशा प्रकारची भूमिका माणसाला घ्यायची असते. आणि येशू सांगत आहे की कदाचित पुरवणारा जो मित्र आहे त्याच्यात अडचणी असतील, तो अगोदर जाऊन झोपलेला असेल, त्याची मुलं बाळं त्याच्याजवळ निजलेली असतील, दार उघडणं त्याला कठीण वाटत असेल, तरीसुद्धा त्याच्या आग्रहाखातर त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो देणार आहे. ह्याचा अर्थ काय आहे की आपण परमेश्वराकडे मध्यस्थीची याचना करण्याचं सोडून द्यायचं नाही. धैर्य आणि चिकाटी बाळगायची आणि परमेश्वराकडे वळायचं. अशा प्रकारे माणूस ज्यावेळेला परमेश्वराकडे वळतो तेव्हा तो कधीच रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. त्यासाठी त्यांनी 3 छोटी छोटी वाक्ये सांगितलेली आहेत. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आणि मग उदाहरण दिलेलं आहे प्रेमळ अशा बापाचं, की असा बाप मुलाने मासा मागितला म्हणून त्याला साप देणार नाही, अंड मागितलं म्हणून त्याला विंचू देणार नाही, भाकर मागितली म्हणून त्याला धोंडा देणार नाही. मग परमेश्वर आपल्याला किती देऊ शकतो? म्हणून त्या परमेश्वरावरती विसंबून राहायचं, त्याला चिकटून राहायचं, त्याच्यासाठी दुःख भोगायची देखील तयारी ठेवायची. आणि मग आपली प्रार्थना जी असते ती प्रार्थना नक्कीच एक दिवस फलद्रूप झाल्याचा आनंद साजरा करायचा. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.